चला फलंदाज जावली 11 टीम आपण आपले फलंदाज लगेच मैदानामध्ये पाठवायचे आहेत. सुमित दादा चषक 2025 आयोजन आपण पाहत आहे. खूप छान आयोजन दिवसभरामध्ये पाहायला मिळालं आणि दोन गाव एक टीम आणि त्याचबरोबर असोसिएशन ग्रुप अशा आपल्याला मॅचेस अशा दिवसामध्ये आपल्याला संपन्न होताना पाहायला मिळाल्या. आणि जावली 11 आणि शाहूवाडी या दोन संघांमधील आपल्याला सामना पाहायला मिळतोय. अखंड शाहूवाडी 11 सगळेजण इथे उपस्थित आहेत. आपण पाहायला गेलं तर जावली 11 ची ही सगळी कोर कमिटी इथे मात्र उपस्थित असेल. पण 12th मॅन जावली 11 आपला खेळाडू आलेला नाहीये. अखंड शाहूवाडी 11चा खेळाडू 12th मॅन आलेला आहे. जावली 11 तुमचा जर का पहिला बॉल पडला आणि त्याच्यानंतर खेळाडू नसेल तर 2 रनची पेनल्टी आहे. गेम ऑन डिस्प्ले. चला खेळ चालू करा. वॉर्निंग कॅप्टन पंच आपण का इथे 2 रनची पेनल्टी दिली जाईल पहिला बॉल पडल्यानंतर. हेच आहे क्रिकेट. हे सगळं बदलायला पाहिजे. आम्ही वारंवार कॉमेंट्री करत असताना सांगतो ज्यावेळी पॅनल्टीचा विषय होतो त्यावेळी सगळेजण सतर्क होतात. नाहीतर मग कोणाला काहीही पडलेलं नसतो. त्याच्यामध्ये वेळ खर्च होतो. तुमचं सहकार्य असणं खूप गरजेचं आहे. क्रिकेट जर बहरचा असेल चांगला व्हायचा असेल तर ॲज अ कॅप्टन म्हणून तुम्ही दक्ष राहणं खूप गरजेचं आहे. स्ट्राईक केला करण. पहिला बॉल मिडॉपमध्ये मात्र खेळून काढला. क्षेत्ररक्षक अगदीच दूरवर्ष मात्र पाहायला मिळाले. तोपर्यंत मात्र धावा येते 4 मात्र येताना पाहायला मिळत आहेत. जावली 11 हे सुद्धा आपण पाहायला गेलं तर अनेक स्पर्धांमध्ये जावली 11ची ही चर्चा मात्र राहिली गेलेली आहे. अखंड शाहूवाडी क्रिकेट असोसिएशन मध्येही अनेक चांगल्या स्पर्धा आपल्याला मात्र यावर्षी होताना पाहायला मिळत आहेत. जावली 11 मध्येही चांगल्या स्पर्धा चांगले खेळाडू आपल्याला खेळताना पाहायला मिळत आहेत. तालुका वाईज क्रिकेट अगदी बहरत गेलेलं आहे सातत्याने आपण पाहायला गेले. आणि त्याचबरोबर आता सध्याच्या घडीला मात्र असोसिएशन ग्रुप आणि या ग्रुपमध्ये तुम्हाला खूप छान मॅचेस मात्र पाहायला मिळाले. कराड वाई टीम मॅच पाहायला मिळाली. स्वराज 32 पाटण वॉरियर्समध्ये मात्र मॅच पाहायला मिळाली. आता जावली 11 आणि अखंड शाहूवाडी 11 हा संघांमध्ये मात्र पाहायला मिळते. चला बॉल द्यायचा लगेच तो. आणखी 4 धावा मात्र येताना पाहायला मिळतात. चांगली गोलंदाजी करावी लागेल. स्वप्नील पहिला षटक इथे स्वप्नीला पाहतोय. इथे 2 बॉलवरती 2 चौकार आलेत. करण हाही फटका चांगला पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक नाही आहेत. या हाही बॉलवरती मात्र चौकार आलाय. चौकारांचा पहाडा वाचला जातोय आणि 3 चौकारांची हॅट्रिक सादरीकरण करत असताना करण हे फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि 3 बॉलचा खेळ 3 चौकार आलेत. 12 धावा धावपलकावरती मात्र इथे पाहायला मिळत आहेत. काही बॉलवरती तडका तिथेही झेल डाऊन द बॉल. विकास आहे तिथे आणि फलंदाज बाद. बिग विकेट. करण बॅक टू डेगआउट. ठोको डीजे. थँक्यू डीजे. सुंदर संगीत आपण ऐकलात.
आज खूप एन्जॉय आज आपल्याला करताना पाहायला मिळालं. खूप छान आयोजन आपल्याला सगळे वाकुर्डे खोडचे तरुण अगदी या स्पर्धेला चांगले यशस्वी होण्यासाठी खूप मेहनत घेताना मात्र पाहायला मिळतात. आमचे अनिकेतजी सुतार, सचिनजी जाधव दादा, दीपक कांबळे आमचे आता पंच म्हणून गेलेत मैदानामध्ये मला वाटतं, आणि गणेश जाधव, शैलेश जाधव, अनिकेत जाधव, विघ्नहर्ता टूर्स ट्रॅव्हल्सचे सर्व अनिकेत जाधवही आपल्याला पाहायला मिळतात. सूरजजी जाधव आणि विवेक जाधव, ते स्वतःचं नाव लिहिलेलं नाही त्यांनी आणि त्यांच्याकडनंही खूप मेहनत आज दिवसभरामध्ये मात्र पाहायला मिळाले. आणि आमचे मुकादम अनिकेत सुतार यांचं खूप कौतुक करावं लागेल. सगळेच जण आहेत परंतु जास्त धावपळ तुमचीच झालेली आहे. आणि खरंच मी आमचे दादा सचिन जाधव त्यांचं मनापासून आभार व्यक्त करावं लागते. या आयोजनासाठी खूप मेहनत सचिन दादा जाधव यांची पाहायला मिळते इथे. सुमित दादा यांच्या स्मृतीला उजाला देणारा मात्र ही स्पर्धा संपन्न होताना पाहायला मिळतोय. स्वप्नील यांच्या स्वरूपामध्ये षटक क्रमांक पहिला समाप्त झालाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आल्या त्या 13 धावा, म्हणजे 3 बॉलवरती 3 चौकार आले, 12 धावा आल्या होत्या. त्याच्यानंतर 3 बॉलवरती 1 विकेट आली आणि 1 धाव आली. नवीन गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. विकास ज्याने आता झेल पकडलाय त्याच गोलंदाजांना मात्र इथे गोलंदाजीसाठी आणल्या जातोय. टेप बॉलसाठी तिसऱ्या षटकासाठी कोणत्या गोलंदाजाला आणला जाईल? संतोष मगदूम की आनंद मगदूम? त्याची ही चर्चा आपल्याला पाहायला मिळेल. कारण टेप बॉलची गोलंदाजी थोडीशी कठीण, कारण प्रॅक्टिस असणं खूप गरजेचं आहे त्या टेप बॉलमध्ये. बॉल चांगला अप्रतिम इथे मात्र पाहायला मिळाला. भन्नाट वेग होता. बाईच्या स्वरूपामध्ये एक सिंगल मिळताना पाहायला मिळेल. आणि 1 धाव येताना मात्र पाहायला मिळेल. धावफलकावरती धावा मात्र पाहायला मिळतात त्या 14 धावा. विकास गोलंदाजी मार्कवरती समोर आहेत. दत्ता स्क्वेअर लेग मध्ये शॉर्ट मध्ये बॉल ट्रॅव्हल झाला. एक सिंगल मात्र त्यांना पाहायला मिळणार आहे. आणि एका एक धाव मात्र त्यांना पाहायला मिळेल. धावफलकावरती 15 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगले फलंदाज दत्ता यानंही आपण अनेक वेळा फलंदाजी करताना पाहायला मिळतात. वेग होता बॉल विकास यांच्या, त्यासाठी एक एसटीच्या मागे गली लावली आहे जरूर तिथे, त्यांच्याकडनं ही चूक झाली. एवढा भन्नाट वेग आपल्याला पाहायला मिळतोय विकास यांच्या गोलंदाजीवरती आहे आणि त्यासाठी एसटीच्या मागे एक क्षेत्ररक्षण सजवलंय. खूप छान इथे आपल्याला पाहायला मिळतोय. समाजसेवक आणि विकास मोलप शेठ आमचे इथे उपस्थित आहेत. गुणलेखकांच्या भूमिकेमध्ये आम्हाला सहकार्य करताना मात्र पाहायला मिळतात. त्यांचंही मनापासून आम्ही आभार व्यक्त करत आहोत आणि खूप छान सहकार्य सातत्याने प्रत्येक स्पर्धेमध्ये करत असतात. धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 16 धावा, 17 धावा. आणि दुसरा षटक प्रगती पथावरती आपल्याला मात्र पाहायला मिळतो इथे. बॉल चांगला पहा तिथे 1 धाव. क्षेत्ररक्षण विकासाने जरूर तिथे केलं होतं. त्याच लाईनला लेंथवरती गोलंदाजी करण्याचा प्रयत्न, परंतु शिवराज यस कम ऑन प्लीज. 18 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक समाप्त झालाय. दुसरं 2 षटकानंतर धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 18 धावा.
9.00च्या सरासरीनं या धावा मात्र प्रति ओव्हर मागे मात्र जमवल्या जातात. स्वप्नील यांच्या पहिल्या षटकामध्ये टेप बॉल द्यायचा आहे. 13 धावा आल्या होत्या पहिल्या षटकामध्ये. दुसऱ्या षटकामध्ये विकास आले आणि एक चांगला षटक मात्र पाहायला मिळालं. तिथे 5 धावा इथे मात्र खर्च झाल्या. सर आइसक्रीम वाले आ गए. 5 को 10, 10 को 5. और 4 को 8. ओहो काय अप्रतिम प्रयत्न इथे मात्र पाहायला मिळालं. खूप छान प्रयत्न होता इथे. प्रकाश आमचे आहेत मुंबई पोलीस. आनंद मगदुम मी चर्चा केली होती टेप बॉल साठी संतोष मगदुम नंतर आनंद मगदुम या 2 गोलंदाजांपैकी वापरला जाईल आणि आनंद मगदुम यांना आणलंय. चांगली गोलंदाजी लाईन त्याने लेंथ. हे सुद्धा मुंबई पोलीस दलामध्ये कार्यरत असताना पाहायला मिळतात. आमचे अखंड शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष प्रशांत पाटील साहेब हे सुद्धा खेळताना पाहायला मिळतात. पहा तिथे तुम्ही काऊ कॉर्नरला आहे तिथे डीपमध्ये. खूप मेहनत अखंड तालुका क्रिकेट असोसिएशनसाठी त्यांच्याकडनं पाहायला मिळते. आमचे संदीपजी घोलप आमचे खजिनदार असतील. संतोषजी जाधव सरांचे मनापासून आभार. आणि या षटकार येतोय तोपर्यंत आपण पाहायला गेला तर फलंदाजी खूप छान. ज्यावेळी मात्र त्यांच्या बॅटमध्ये ज्या शॉर्ट सिलेक्शन होता त्यावेळी मात्र आपण पाहायला गेला तर मोठे फटके खेळण्यामध्ये यशस्वी होताना मात्र पाहायला मिळतात. धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 25 धावा 25 आणि स्कोर बोर्ड सध्याच्या घडीला. टेप बॉलचा तिसरा षटक मार्गस्थ आहे आणि आनंद मगदुम हा तिसरा षटक हातलत असताना पाहायला मिळतात. समोर मात्र फलंदाजी त्यांच्या बॅटमध्ये षटकार आलाय ते दत्ता आपल्याला मात्र पाहायला मिळतात. आता इथून प्रशांत हो त्यांच्याकडनं चुकी झाली आहे. बॅकअप मिळाला जरूर तिथे परंतु तोपर्यंत पाहायला गेलं तर बघता बघता 2 धावा इथे मात्र पूर्ण होताना पाहायला मिळतात. सूर्य डोळ्यावरती कदाचित मला वाटतं तिथे येतोय सूर्याची किरण. सूर्य अस्ताला चाललाय त्याचमुळे आम्ही सांगत असतो की फास्ट करा नाहीतर अंतिम काही सामने आम्हाला 1-1 षटकांचे खेळावे लागतील. मग आम्हाला दुःख होईल. एवढा चांगला आयोजन आम्ही केलंय आणि तुम्हाला कमी षटकं खेळायला मिळाले तर आम्हालाही दुःख होईल. त्याच्यामुळे थोडंसं जलद करायचं आहे आपण. जावली 11 आणि अखंड शाहूवाडी 11 या 2 संघांमध्ये मात्र सामना आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर बत्तीशा आणि शाहूवाडी वॉरियर्स या दोन्ही टीमनी टॉससाठी इथे मात्र यायचं आहे. 32 शिरा आणि शाहूवाडी वॉरियर्स. हा फटका फसलाय. आनंद मगदुम झेल घेतील की कोण. 2 क्षेत्ररक्षकांमध्ये तारांबळ. कॉल झाला नाही तिथे. नेमकं झेल कोण पकडणार आहे. खरं तर पॉइंटच्या क्षेत्ररक्षकांचा हा झेल होता. प्रमोद तिथे पोचले होते परंतु कॉलिंग झालं नाही. त्यांना वाटलं आनंद मगदुम पकडतील. आनंद मगदुम यांना वाटलं प्रमोद पकडतील आणि तिथे जीवदान मिळालंय फलंदाज दत्ता यांना. आता स्ट्राईकला पाहतोय आपण राहुल. हा फटका चांगला परंतु डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक आहे तिथे कोणतीही चूक मात्र करणार नाहीये. प्रकाश यांच्याकडनं मात्र अप्रतिम झेल इथे मात्र पकडला गेलाय आणि फलंदाज इथून मात्र बाद होताना पाहायला मिळतील. राहुल बॅक टू टेक आउट. धक्का बसतो इथून मात्र दुसरा. 28 या धावसंख्येवरती आनंद मगदुम यांची यशस्वी गोलंदाजी टेप बॉलची मात्र पाहायला मिळाली. 3 ओव्हरमध्ये 28 धावा. पहिल्या षटकामध्ये 13, दुसऱ्या षटकामध्ये 5 आणि आनंद मगदुम यांच्या या तिसऱ्या षटकामध्ये 10 धावा आल्यात. अंतिम षटक मार्गस्थ आहे तोपर्यंत टॉससाठी या.
बत्तीसशा आणि शाहूवाडी वॉरियर्स या दोन संघांना मी विनंती करेन की आपण टॉससाठी आमच्याबरोबर संपर्क करायचा आहे. किरण स्मृती मैदान आणि आज कौतुक करावं लागेल. पहा मागे का युद्ध चालू आहे का. चला स्टेजच्या मागे थोडस शांतता ठेवा, नाहीतर पोलीस गाडी बोलवली जाईल. आता इथून अंतिम षटक प्रकाश आलेत आणि धावफलकावरती 28 धावा. षटक संपल्यानंतर 3 वेळा आम्ही तशा धावफलक सांगत असतो. काही खेळाडूंचं लक्ष नसतं, परंतु समालोचकांचा नियम आहे ओव्हर झाल्यानंतर ओव्हरच्या मध्ये 2 वेळा हे तुमच्यापर्यंत धावसंख्या पोहोचवली जाते. आई फटका मात्र इथे फसताना पाहायला मिळतोय. हो थोडासा वेगाने मात्र जरूर तिथे आले होते. आता रनआउटची संधी जरूर आहे तिथे. झेल जरी आला नसला तरी मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये मात्र विकेट आली आणि फलंदाज बाद होतील. टॅलिश फलंदाज बॅक टू टेक आउट. आमचा यशलिश MTCचा यश, त्याचंही नाव असंच काहीतरी आहे. यश पाटील, यश शेलार, संस्कार फराड आमचा कॅमेरामन. याचंही कौतुक करावं लागेल. दिवसभरामध्ये खूप छान पद्धतीनं कव्हर केलंय. आई फटका चांगला आपल्याला सजवताना मात्र पाहायला मिळाला, परंतु धावा एक आली ना वनडीच्या स्वरूपामध्ये. एक धाव येताना मात्र पाहायला मिळणार आहे. या धावांनी धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 29 धावा. निलेश नवीन फलंदाज मैदानामध्ये आलेले आपल्याला पाहायला मिळतात. चांगली फलंदाजी करावी लागेल. उर्वरित बॉलमध्ये तुम्हाला चांगली बॅटिंग करावी लागेल. चांगला तिथे थ्रो पाहायला मिळाला. एक धाव कंप्लीट, परंतु दत्ता थोडीशी अतिरिक्त रनअप घेऊन एस्टनच्या मागे जाताना मात्र पाहायला मिळतात. आणि तोपर्यंत पाहायला गेलं तर प्रकाश आपल्याला पाहायला मिळत आहेत गोलंदाजी मार्कवरती अंतिम षटकासाठी. आता दत्ता स्ट्राईकला आहे, त्यांच्या बॅटमधून एक षटकार आलाय आणि निलेशची साथ देतात त्यांना. दत्ता समोर आहेत, मोठी फटकेबाजी करतील का त्याचे पाहणं गरजेचं. हा डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक जरूर तिथे आहेत. अप्रतिम झेल, आनंदा मखदूम मुंबई पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत आणि आताही उत्तम काम आपल्या संघासाठी करताना मात्र पाहायला मिळत आहेत. बॅक टू टेक आउट परतावा लागेल फलंदाज दत्ता या फलंदाजांना. चला टॉस 32 आणि शाहूवाडी वॉरियर्स. कॅप्टन घ्या लवकर, चला वेळ नाही आपल्याकडे. आणि याही बॉलवरती मात्र कॅच आउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होताना पाहायला मिळतील. आणि षटक क्रमांक समाप्त झालाय. चौथा आणि 4 षटकानंतर धावफलकावरती धावा लागल्या जाते त्या 32 धावांचं टार्गेट तुम्हाला पूर्ण करायचे आहे. 31 धावा धावफलकावरती मात्र पाहायला मिळत आहेत. 32 धावा विजयासाठी हव्या असतील. चला इथून टॉस घेतला जाईल 32 आणि शाहूवाडी वॉरियर्स. शिवराजच्या शुभ हस्ते टॉस घेतला जातो इथे आणि आमचे प्रदीप माफी असावी. सर टॉस जिंकलाय टीम 32 आणि क्षेत्ररक्षण बरोबर जाण्याचा निर्णय. 32 म्हटल्यानंतर आमचे आदरणीय बबलू पाटील
संदीप पाटील फॉरेस्ट ऑफिसर आणि पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे संस्थापकीय आहेत. नेक्स्ट मॅचचा टॉस झालाय. 32 टॉस जिंकलाय आणि या क्षेत्ररक्षण बरोबर जाण्याचा निर्णय घेतलाय. शाहूवाडी वॉरियर्स ला करायची आहे बॅटिंग. जावली 11 आणि अखंड शाहूवाडी 11 हा सामना मात्र आपल्याला पाहायला मिळतोय आणि टॉस इथे मात्र जिंकला होता अखंड शाहूवाडी 11 टीमनं. क्षेत्ररक्षण बरोबर जाण्याचा निर्णय घेण्यात आला होता. जावली 11 बॅटिंग केली. 31 धावा केल्यात. 32 धावांची गरज आहे जावली 11 टीमला. माफी असावी अखंड शाहूवाडी 11 टीमला. अमर शेलार सर एवढा वेळ नाही आपल्याकडे प्लीज. गेम ऑन डिस्प्ले. संघर्षाला सुरुवात होताना मात्र पाहायला मिळेल. पहिल्या षटकासाठी अमर शेलार आणि संतोष मगदूम समोर आहे तर नॉनस्ट्राईक अक्षय चाळके हे दोन फलंदाज मैदानामध्ये आपल्याला मात्र फलंदाजी साकारताना पाहायला मिळतील आणि गोलंदाजीला आकार उकार देण्याचा प्रयत्न इथे मात्र केला जाईल अमर शेलार या गोलंदाजांकडनं. पहिला षटक जरूर आपल्या नावी राहिला पाहिजे असा प्रयत्न केला जाईल अमर शेलार यांच्या वतीनं जावली 11 टीमकडनं. परंतु पहिल्याच बॉलवरती तडाखा देत असताना पाहायला मिळतात. 1 बाउन्स बॉल चाललाय. फलंदाज संतोष मगदूम यांच्या बॅटमधून सीमा पार 4 चौकार. हो हो आणि फलंदाज बाद. बिग विकेट मोठी विकेट येताना मात्र पाहायला मिळते. रिफ्लेक्शन मध्ये कौतुक करावं लागेल ते अमर शेलार या गोलंदाजांचा. पडल्यानंतर हातभर वळवण्याची क्षमता या गोलंदाजांकडे आहे. त्याच्यानंतर मात्र अप्रतिम यष्ट्यांचा वेट घेतलाय आणि त्रिफलाचित संतोष मगदूम बॅक टू डगआउट. विकास शिर्के नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. विकास आहे झकास. हे मात्र तुम्हाला करून दाखवावे लागेल का. यशनी टॅगलाईन दिली आणि अमर शेलारचे गोलंदाज आहेत अप्रतिम गोलंदाजी करण्यासाठी ओळखले जातात. फ्रंट लाईन गोलंदाजी आपल्या असोसिएशन मध्ये सातत्याने करत असतात आणि आजही ती मात्र गोलंदाजी आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतोय. विकास शिर्के मात्र हे फलंदाज नवीन मैदानामध्ये मात्र डेरे दाखल झालेत. विजयासाठी बराचसा अंतर अजूनपर्यंत तुम्हाला पार करायचं आहे. धावफलकावरती 4 धावा आपल्याला पाहायला मिळतात. खूप छान आपण पाहायला गेलं तर आयोजन आपल्याला पाहायला मिळते येणे. विकास शिर्के परत एकदा बीट झालेत. डॉट बॉल जर येत राहिले तर प्रेशर फलंदाजी करणाऱ्या टीम वरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि जर आपण पाहायला गेलं तर ते प्रेशर कमी करायचं असेल तर सिंगल डबल वरती तुम्ही भर देणं गरजेचं आहे. तसं होताना मात्र ते पाहायला मिळत नाहीये.
आई बॉल चांगला परत एकदा पाहायला गेला तर वनडीच्या स्वरूपामध्ये एक धाव मात्र येताना पाहायला मिळणार आहे. जरी धावा जास्त नसल्या तुम्हाला बनवायच्या तरी सुद्धा आपण पाहायला गेलं तर 32चं टार्गेट तुम्हाला कंप्लीट करायचं आहे. ती रणनीती साप आहे. पहिल्या षटकावरती संयम ठेवाचं क्रॅकिंग शॉट आहे ते मात्र पाहायला मिळालं, परंतु हो तिथेही पाहायला गेलं तर एक धाव मात्र कंप्लीट होताना पाहायला मिळते आणि या वनडीच्या स्वरूपामध्ये एक धाव मात्र येताना पाहायला मिळते. त्याचबरोबर आमचे यूट्यूब सौजन्य आम्हाला ज्याने केलेलं आहे ते आदरणीय सौरभ पाटील साहेब यांचा ते शुभागमन होताना पाहायला मिळते. त्याचबरोबर जर्सी जी या वर्षाची 2025-26 साठी जी आम्हाला स्पॉन्सर करण्यात आलेली आहे त्या आदरणीय आदर्श सकपाळ या दोन्ही मान्यवरांचं आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. सुमित दादा चषक, सुमित दादा 11 वाकुर्डे खुर्द या गावाकडनं आयोजन आपल्याला पाहायला मिळतोय आणि या स्पर्धेच्या निमित्ताने यूट्यूबसाठी आर्थिक आम्हाला मदत ज्याने केलेली आहे ते सौरभ पाटील साहेब आणि जर्सीचे स्पॉन्सर आपल्याला पाहायला मिळतात ते आदर्श सकपाल. या सगळ्यांचं कौतुक आम्ही करू. मनापासून आभार, धन्यवाद साहेब, आपलं चांगलं योगदान तुमचं इथे दिलं. आई फटका बसलेला पाहायला मिळतो तिथे डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक आहेत. आणखी एक महत्वाची विकेट मैदानाच्या बाहेर मात्र जाताना पाहायला मिळेल. फलंदाज अक्षय साळके बॅक टू डग आउट. आता मैदानाच्या आतमध्ये आणखी एक मखदूम ब्रदर्स पैकी आणखी एक ब्रदर्स म्हणजे त्याचं नाव आहे आनंदा मखदूम. हेही मुंबई दलामध्ये पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत. मला वाटतं करंजोशी गावामध्ये 80% तरुण पोलीस दलामध्ये आहेत, आर्मीमध्ये आहेत, गव्हर्नमेंट सर्वंट आहेत. वेल एज्युकेटेड असं गाव. या गावाचं आपण पाहायला गेलं तर उल्लेख करत असतो सातत्याने आणि त्याच गावातील हे आनंदा मखदूम मैदानाच्या आतमध्ये. दीपक कांबळे आनंद मखदूम लांब आणि लांब लचक ठोकून ठासून दिला या बॉलला सीमारेषा पार. आलाय शानदार षटकार. चला थोडस जलद करा येते कारण 4 ओव्हरचा आणखी एक सामना आम्हाला उरकायचा आहे. त्याच्यामुळे विनंती करेन की आपण कृपया अतिरिक्त वेळ खर्च करू नका. आनंद मखदूम समोर आहेत. राहुल वांगडे यांच्यावरती हल्ला चढवण्याचा प्रयत्न मात्र केला जातोय. आणखी एक षटकार किंग आनंद मखदूम यांच्या बॅटमधून आला हा बॅक टू बॅक दुसरा षटकार. काय आनंद मखदूम एक मोठे खेळाडू आहेत. आता आज गोलंदाज राहुल वांगडे यांना चांगला सिद्ध करावं लागेल. काय फटका आहे, क्लास आणि क्लासिकल. आनंद मखदूम स्टाईलनं मात्र या बॉलला खोदून काढलाय. मंत्रमुग्ध करणारा, क्रिकेटवरती अगदी जेवढे खेळाडू प्रेम करतायत त्यांना या फटक्यामध्ये प्रेमात पाडणारा प्रेमल खेळाडू आनंद मखदूम यांच्या बॅटमधून आलाय हा अगदी गुलाबी चौकार. आता
समीकरण बदलली गेलीत. विजयासाठी 14 बॉल 9 धावांची गरज. एक धाव मात्र येताना पाहायला मिळेल डिक्लेअर झोनच्या स्वरूपामध्ये. आणि या शेवटचा बॉल यानंतर वाई 11 आणि पाटण वॉरियर्स. चला आपण दोन्ही संघांनी मपे असावी. पहिला सामना 32 आणि शाहूवाडी वॉरियर्स हा लागेल. तिथे मात्र थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, त्याचा फायदा उचलला गेलाय. 2 धावा मात्र येताना पाहायला मिळाले. षटक क्रमांक दुसरा समाप्त झालाय. 2 षटकानंतर 26वा धावफलकावरती आता 12 बॉल आणि 6 धावांची गरज. 12 बॉल 6. हा खेळ खलास इथे मात्र पाहायला मिळतोय. आणि बॉस सीमा पार हा आलाय फलंदाज विकास याने केला आपल्या टीमचा विकास झकास पैकी. आणि विजय सिग्नेचर विकास शेख यांच्या बॅटमधून आनंद